विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय चंदगड विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून गेलेलं आहे। 5 उमेदवार हे प्रामुख्याने निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आपापल्या भूमिका या प्रचार फेऱ्या असतील, पदयात्रा असतील, त्यानंतर मोठ्या विराट सभा असतील, या माध्यमातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। चंदगडकरांना काय वाटते की बाबा नेमका आमदार आपला कसा असायला पाहिजे, आमदार कुणाला केल्यास कशा पद्धतीने विकास होऊ शकतो, शाश्वत विकासासाठी हेच काय योग्य आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून, खास करून महिला आहेत आपल्यासोबत, का की गेल्या 15 दिवस पाहताय प्रचाराची ही रंधुमाळी चालू आहे। आपल्याकडे देखील लोक प्रचार आले असतील, काय वाटते कोण निवडून यावं आणि चंदगडचा विकास कोण करू शकतं? निवडून नंदिनी बाबुळकर यावं, त्यांचा विकास चांगला आहे। ते विषाणू ह्याचा कारखाना होता तो त्यांनी घालवलेला आहे, एव्हीएचचा कारखाना त्यांनी तिथून घालवलेला आहे, चांगलं काम त्यांनी केलेलं आहे। आणि बाबांचं पण कार्य आहे निसरीमध्ये चांगलं आहे, सगळीकडे चांगलं आहे। आणि ते शेवटी त्यांचं जे रक्त आहे आणि ते काम करणार असा आमचा त्यांच्यावर विश्वास आहे। नंदाताई निवडून आल्यानंतर काम करतील असं वाटतंय आपल्याला? हो हो वाटणार, कारण त्यांच्या बाबांनी भरपूर कामं इथं केलेली आहेत। खूप बाबांनी आमच्या विधानसभेचा विकास चांगला केलेला आहे आणि त्यांचं ते रक्त असल्यामुळे त्या करणार असे आम्हाला 100% त्यांच्याकडे गॅरंटी आहे। आणि इतर उमेदवार करणार नाहीत का असं म्हणताय तुम्ही? नंदाताईच करतील कसं काय? अहो ते चांगले शिकलेले आहेत। आज विधानसभेमध्ये जिथं 288 उमेदवारांमध्ये सगळ्यात जास्त चांगल्या शिकलेल्या त्या उमेदवार आहेत, सुशिक्षित उमेदवार आहेत आणि त्या करणार असे आम्हाला त्यांची गॅरंटी आहे। त्यांच्या बोलण्यावरूनच कळतंय, माणसाच्या भाषणावरूनच कळतंय की माणूस काय तयारीचा असतोय ते, त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि बाकी त्यांच्यावर काय आम्हाला विश्वास नाही आहे। उमेदवार शिकलेले नाहीत म्हणून कोण सांगितलं? शिकलेलं नाही असं नाही, शिकलेले आहेत पण त्याच्यामध्ये 1 नंबरला त्या लागतात शिक्षणाच्या बाबतीत। हां, त्यांचं शिक्षण नंदाताईंच्या बाजूने कौल आहे। महिला तर 100% नंदाताईंच्या बाजूने आहेत। नंदाताई निवडून यावं असं वाटतात आणि नंदाताईंनाच पूर्ण सपोर्ट करणार आम्ही। महिला असं नाही, सगळी सर्वजण मिळूनच एकत्र होऊनच सपोर्ट करणार त्यांना। हो, चंदगड संघातून नंदाताई बाबुळकर उभारला हे आम्हाला अभिमान आहे। पहिला म्हणजे अभिमान आहे, कारण बाबा कुपेकरांनी या खेड्यापाड्या सगळ्या गावातनं विकास केलेला आहे। त्यांच्या पायावर पाय देऊन नंदाताई सगळ्या या लोकांचा म्हणा किंवा इतर गावातल्या काय असतील त्या समस्या सोडवण्यासारख्या आहेत, म्हणून आम्हाला नंदाताईच्या पाठीशी राहावे असे वाटते। तर महिलांचा पाठिंबा हा आपण खास करून बघतोय, नंदाताईंच्या बरोबर आहे। नंदाताईंना आमदार करायचं असं म्हणतात, काय म्हणताय काका? काय निवडणूक लागली, काय म्हणताय, कसं चाललंय? बरं आहे की बरं आहे, काय बरं आहे निवडणूक बरी आहे की वातावरण आता कसं सांगू शकत नाही, रात्रीतनं काय होईल का नाही हे कुणाला सांगता येईल। तरी निवडणुकीचं वातावरण आता अखेरच्या टप्प्यात आहे। अखेरच्या टप्प्यात आहे। तरी तुमचे राजकीय अनुभव बघितला, तुमचे जर वय बघितले, लय पावसाळ्यात काढला इसा, तुम्हाला जरा तरी अंदाज येतो? आता कसा अंदाज येतात? त्या वयातली लोक हुशार असतात हो, म्हणून तुम्हाला विचारतोय आम्ही। ते बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे करा। आताची घटका आहे। बरं, 5 उमेदवार सरळ सांगा कोण निवडून येते? राहू दे 5 उमेदवारांपैकी आणि नंदा बाबुळकर जास्तीत जास्त, नाही तर दोघांपैकी घासाघास सुरू होणार। नंदाताई बाबुळकर सरस का म्हणताय? कामाचे आहे तिचं वातावरण बाबाच्या ह्याच्यापासून तिकडे गावासनं घरोघरी पोटू लावले बाबांची, तिच्या ह्याच्या कारणावर ही बी त्या एक प्रमाण वागणार आहे असं लोकांचा विश्वास आहे। म्हणजे नंदाताई काम बाबांसारखे करू शकतात, बाकीचे उमेदवार पण करू शकतात की कसं करू शकतात? आता झालेलं आहे, काय करतो हे करतो ते करतो ना आश्वासन देतात, निवडून गेले की 5 वर्ष येत नाही इकडे। रस्ते बघा, हे आता हे रस्ते आहेत, हे बघा जरा गल्लीत ते बघा रस्ते विकास करत नाही, कामं तेवढ्यापुरतं असते, असं काम करण्यासारखी योग्य नाहीत लोक, योग्य नाही। बरोबर म्हणताय, काय वातावरण आहे निवडणुकीच्या अनुषंगाने? नंदाबाई बाबुळकर। नंदाताईच कसं काय? त्यांच्या बाबांनी केलेल्या विकासावर आम्ही त्यासनं मतदान करणार। बाबांनी विकास केला म्हणून पोरगीला का द्यायचं निवडून? ती करणार की कोण? नंदाताई। नंदाताई, होय बरं, नंदाताईंच्यावर विश्वास आहे? होय आहे की होय। काय करतील हो नंदाताई? काय करतील? गावचा विकास किंवा आपल्या तालुक्याचा विकास करणार की करणार? बाबांचे केले ते मुलगी 100% करणार। होय, बाबासाहेब कुपेकरांनी काय काय केलं माहिती आहे तुम्हाला? फाटोगाडी केला, चित्री केला, तुमचा उच्चिंगी केला, परत चापुड्याचा केला, परत इकडे अर्धाळ बिरदाळ इकडे संपूर्ण या भागात कुंभरी एमआय टँक तोच केला। पूर्व भागात सगळं एमआय टँक त्यांचंच आहे बाबांनी केलं। हा, पाणी बाबा म्हणून आता त्यासनं पाणी पूर्वी म्हणित पाणी बाबा, आता पाणी बाबांची मुलगी म्हणजे ती जगाला पाणी देणारच, हे 100% ठरलेलं आहे। त्यांनीच करणार, दुसरा कोण उमेदवार करू शकतच नाही। अजून बदल डांबर नाही, खड्डे बघाय। ते 16 कोटीचे विकास काम केले म्हणतात, ती त्यांच्या कुठे केले ते त्यासनंच माहिती असेल। त्यांनी जो विकास 16 कोटीचा जो केला तो त्यासनंच माहिती असणार। अजितदादा सुद्धा सांगून गेला डबल टीजी देतो म्हणून। अजितदादा का भागात फिरला, येऊन आला, हेलिकॉप्टरने उतरला, भाषण मारलं, धप्पानी केला। अजितदादांनी दिले म्हटलं, मग 16 कोटीचा हिसाब अजितदादांनी द्यायला मग त्यांनी ह्या आमदारनं द्यायला पाहिजे। अजितदादांनी दिल्या नसेल, या आमदारनं काय केलंय ते त्याचं त्याला माहिती असेल। आम्हाला बी 10 लाख गावाला दिल्यात, खरं अजून कुठं आहेत काही की
मंजूर केलं गावठाण नेसरी हे आम्ही यातलंच घर आहे नेसरी 10 लाख मंजूर केलेत कर अजून रस्ता नाही 5 वर्ष झाली फक्त नारळ फुटलाय मग काय करणार खर्च झाला नाही खर्च नाही किती दिवस झाले नारळ फोडून आता मग हे आचारसंहिता लागायच्या आदल्या दिवशी 2 तास अगोदर फोडलाय होय? फोडलाय मग 5 वर्ष गेली कुठं काय मामा हे म्हणतात बरोबर आहे काय काय मला काय माहिती नाही होते मला माहिती नाही कुठलं नाही आमचं गाव वेगळं त्यांचं गाव कुठलं वेगळं गाव? आमचं गाव डोणीवाडी हा? डोणीवाडी कोण डोणीवाडीला कोण आमदार पाहिजे कोण आता नंदा बाबुळकरच इकडचे सगळे असतात तिथे डोणीवाडी म्हणजे कुठला तालुका आहे तो तुमचा हो, गडिंग्लजच इथं की. पलीकडे आहे नदीच्या नदीच्या पलीकडे बरं काय गावात विकास कामं काय म्हणतात गुंड दगड जे असतात नाही मारणावर हा, हा. ही भारत स्वतंत्र होऊन झाले किती वर्ष अजून पत्र गाव आमच्यात गुंडेच आहेत ते डांबर अजून गल्लीत नाही 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 बरं. जाऊन बघून या गाड्या किती लोकसंख्येचं गाव आहे एक 500 आहेत की 500 मतदान आहे बरं. म्हणजे लक्षच येत नाही कोण पुढारी येत नाही तिकडे पुढारी प्रतिनिधी कोण येत नाही? त्यांच्या गाड्या चालत नाहीत ना तिकडे त्या म्हणजे गुंड्यातनं गाड्या- उरत्यात हा, हा. बरं. मग आता काय गाव काय करणार तुमचं गाव काय करते हाय त्या थडक्या मारीत जाते की जाते ना मग आता निवडणुकीला काय करणार गाव आता काय पुढचं कोण येईल त्याच्यावर आता अवलंबून नाही कुणाला मदत करतील वाटते लोक जास्तीत जास्त बाबुल करणार येतं परिसर बाबुळ करते दगड काढणार काय आता काढतात का न करतात आता बघितलं तरी पाहिजे निवडून तरी द्यायला होय पाहिजे हा, नंदाताई बाबुळकर हा. तुमचं गाव कुठलं? आमचे यांचं आमचं एकच आहे हे जवळजवळ गाव आहे म्हणजे गावठाण गावठाण म्हणजे तर बाबासाहेब कुपेकरांनी ही फाटकवाडी पूर्ण केली आणि फाटकवाडी पूर्ण केल्यामुळे घटप्रभा नदीकडची जेवढी गाव आहेत तेवढी सुजलाम सुफलाम झाले त्याच्यामुळे आम्ही ते नंदाताई म्हणतात ते 10 बाबुळकर लाखाचा फक्त नारळ हो निदान इलेक्शनच्या अगोदर 4 वेळ यायचा नारळ फळत जायचं पुढे गेले नारळ 2 तास अगोदर बघा, 2 तास अगोदर हो तेवढं ते फसवतात काही लोक नाही फसवाय का संबंध काय आता त्यांना फसवतात बी नाही बी तेच काय म्हणणार काही रस्ते करतात काही नाही ह्या टायमाला नंदाताईच येणार कारण बाबासाहेब कुपेकरांनी एवढं काम करून ठेवलंय की तिथं कुणाचंच काय चालणार नाही आणि पुन्हा मध्यंतरी गॅप घेतला होता पण सगळी अशी नर्वस झाली होती आणि वाऱ्यावर हा मतदारसंघ चंदगड आजरा मतदारसंघ असा वाऱ्यावर पडला होता आता नंदाताई आल्यानं पुन्हा सगळ्यांचं चैतन्य निर्माण आलंय आणि त्या 100% म्हणजे 100% निवडून येणार कारण बाबासाहेब कुपेकरांनी एवढी कामं केलेली आहेत काय म्हणतात ती 5 वर्ष का थांबल्यात ताई मग 5 वर्ष त्यांचं काहीतरी अंतर्गत काहीतरी हे होतं घरात प्रत्येकाच्या घरी चुली पाठीमागे भानुशी असतेच किंवा त्याच्यामुळे थांबल्या होत्या पण आता पुन्हा आल्यामुळं सगळ्या तरुणातनं आणि ह्याच्यातनं परत आणि नवजात्यांना आलंय आणि पुन्हा गतवैभव निर्माण करून देतील नंदाताई कोल्हापुरातली एकमेव महिला उमेदवार ज्यांचं वैद्यकीय महाविद्यालयाचं त्यांचं जे डिग्री आहे ते हे सर्वात चांगले आणि सर्वोत्कृष्ट आहे पवार साहेबांनी त्यांना दिलेले संधीचं सोनं होणार आहे बाबा कुपेकर साहेबांचा त्यांचा जो बायोलॉजिकल वारसा आहे विकासाचा वारसा आता हा तालुका पाहिल खरं तर चंदगड तालुक्याचा आता खरा विकास सुरुवात होणार आहे आणि ताईंना शुभेच्छा आहेत सर्वसामान्य महिलांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्यासाठी ताई ह्या उत्कृष्ट उमेदवार आहेत जनतेने त्याचा विचार करावा खास करून युवकांनी बेरोजगारीसाठी हे मतदान करावं यावेळेला आणि खास करून शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नासाठी मतदान करावं आणि विशेष म्हणजे या 1500चा जो भाग आहे जे अजित पवार साहेबांच्यामुळे आणलेले आहोत म्हणून पोस्टर पाहतोय मी हा 1500 मध्ये तुम्ही या जो लोकप्रतिनिधी चंदगडचे लोकप्रतिनिधी तुमचा काय योगदान आहे तुम्ही 7 मिनिट बोललाय फक्त 1600 कोटी खर्च केलेत म्हणतात 1600 कोटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा खर्च आहे तो त्याच्यामध्ये नवीन प्रकल्पाचं काही संधान आहे का शैक्षणिक संस्था बुडूत निघालेल्या आहेत तिथल्या तिथं वैद्यकीय यंत्रणा काय आहे त्यामध्ये तुम्ही फक्त 100 कोटी खर्च केला असता तर चंदगडमध्ये 100 खाटाचा दवाखाना निघाला असता मग हे व्हिजन नसलेले नेते आहेत दुसरं एक आहे अपक्ष म्हणजे कोणी हे अपक्ष म्हणजे विशेषतः मुंबईमधल्या राजकीय भांडवलदारांचेही एजंट अपक्षाला मत म्हणजे वाया घालवणं आणि नंदाताईंचा विजय हा पूर्व दिशेला सूर्य उगवणं एवढं सत्य आहे आणि त्यांच्या शुभेच्छा आहेत नंदाताईच का नंदाताई यासाठी की आज गरज आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमच्या भागाचा प्रश्न प्रखरपणे मांडणाऱ्या व्यक्तीचे विद्यमान आमदार मांडत नव्हते मी काय सांगतोय एकूण 7 मिनिटाचा त्यांचा कालावधी आहे 0 वेळ कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केले नाहीत कोहडला महापुराला साहेब व्हिजिट केले निघून गेले पूर नियंत्रण करण्यासाठी काही उपाययोजना केला काय त्या 1600 कोटीमध्ये नाही केलात पुन्हा सांगतो तुम्हाला असंख्य शैक्षणिक संस्था आजारी आहेत तिथले प्रश्न तुम्ही मांडला का सहकार दौलत सुद्धा खाजगी घेतात हा आणि एक दौलत मध्ये 2 लुटारू भाऊ एकत्र येऊन आता ते दोघं एकाच पक्षामध्ये अपक्ष म्हणून उभारलेले आहेत त्यांचा चेहरा समाजाने ओळखावा सांगा स्पष्ट स्पष्टपणे सांगता येणार नाही माहित आहे बिलं कोण तटवलेली आहेत आणि एक जण पुराण दौलतला टाळा ठोकला एक जण चालवण्यासाठी घेतला आणि बिलं पेंडिंग ठेवली आणि आता सांगत फिरायला लागलेत की आम्ही दौलतचं कल्याण करू खोराटे साहेब इज अ बिझनेसमॅन त्यांनी बिझनेस बघावा
जेव्हा बिझनेसमॅन सेवावृत्तीचं म्हणजे हे राजकारण हे सेवावृत्त आहे यामध्ये उतरतात तेव्हा पब्लिक लुटण्याचा धंदा करतात. मग खोराट साहेबांना शुभेच्छा आहे, तुम्ही चांगला कारखाना काढा, तुम्ही टाटा व्हा हो. शरद पवार साहेब कशाला व्हायला बघालाय? हे सेवेचं व्रत आहे. तुम्हाला पॉलिसी मेकिंग मध्ये काय कळतं का याच्यातलं? हा ना, तुम्ही बिझनेस, तुम्ही अकाउंटिंग हे बघणारे माणसं, बिझनेस प्लॅन बघा तुमचे. त्यामुळे नंदाताई येणं काळाची गरज आहे. माझ्यासारख्या उच्च शिक्षित माणसाला नंदाताई हे काळाची गरज वाटते. तुमच्यासारख्या पत्रकारांनी सुद्धा हे समाज मनामध्ये 248 तास उरलेत आपल्या समाजाकडे. आता या 48 तासामध्ये कुठलाही घोडेबाजार टाईपचं काहीतरी बाजार भरवल्यासारखं मतदारांची खरेदी विक्रीचं होऊ नये. लोकशाही टिकावी, लोकशाही नांदावी. आणि चंदगडचा जो बुलंद आवाज आहे नंदाताईच्या माध्यमातून जाणार आहे. विधानसभेमध्ये नंदाताई बोलताना हा अखंड तालुका बघेल की आमदार काय असतोय त्याचीच. नंदाताई म्हणतात काका, बरोबर आहे? बरोबर आहे, एक नंबर. नंदाताईंनी त्यांच्या वडिलांनी जे हे इकडलं राबवलं स्कीम ती एक नंबर मध्ये आहे. आणि विकास कामं याच्या अगोदर विकास कामं केली. मध्ये 5 वर्षे त्यांची थांबल्यामुळे थोडासा त्रास हे होणार, पण आम्ही नंदाताईलाच निवडून देणार. आणि राजेश पाटील, आता राजेश पाटलाबद्दल त्यांनी सांगितलं की त्यांनी 5 वर्षात काय केलं, तर काही केलेलं नाही. काय कोण वाटते चंदगडला आमदार कोण हवा आहे? आता एकंदरीत बघितलं तर नंदाताई ह्या उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत आणि त्यांनी आईसाहेबांच्या काळात 7 वर्ष या मतदारसंघात काम केलेलं आहे. त्याच्यामुळं बाकीच्या उमेदवारांच्या पेक्षा नंदाताई सरस आहेत. नंदाताई हो. काय नंदाताई जर निवडून आल्या तर चंदगडचा काय विकास करतील वाटते तुम्हाला? काय अजेंडा दिलाय त्यांनी? आता कसं आहे, पूर्वी बाबांनी चंदगड तालुक्याचा सर्वांगीण विकास असा अजेंडा राबवला होता आणि नंदाताई हे त्याच स्वरूपाचा विकास करणार आहेत. मग आरोग्याचे प्रश्न असतील, पर्यटनाचा विषय आहे, शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा दळणवळणाचा प्रश्न आहे. अगदी विचारपूर्वक अभ्यासू असल्यामुळं पूर्ण अंती एकदम उत्कृष्ट विकास करतील नंदाताई. कुठलं गाव आपलं? माझं गाव एमएटी, पण मी नेसरीत स्थायिक आहे. एमएटी म्हणजे चंदगड तालुका? नाही, गडिंग्लज. बाबांचा तुम्ही कुठले? मी बोलतो, मी नेसरीचं. नेसरीचेच? होय. काय नेसरीत काय? नेसरीला मी ड्रायव्हर असतो. ड्रायव्हर आहे? होय. कशाला? वडापला असतो. वडापला आहे? काय म्हणतात वडापात लोक बसते ती? बसतात हे म्हणजे बाईला निवडून देऊया असं म्हणतात. त्याच्यात म्हणतात हो एवढे. हो ताईला काय दादा नेसरीत आणि 1 नंबरला कोण राहणार या भागात? नेसरीत 1 नंबरला कोण राहणार? 1 नंबरला ताई राहणार. 2 नंबर? 2 नंबर काय सांगता येत नाही. 1 नंबर ते काय सांगताय? कोण 1 नंबर राहणार? एक ताई येणार 1 नंबर. 1 नंबरला ताई. मी कानडेवाडी. कानडेवाडी? हा, म्हणजे कानडेवाडी म्हणून म्हणताय ताई येणार. नाही आणि लाल दिवाळी पाहिजे काय कानडेवाडीला गाडी? मिळणारच 100% मिळणार. मिळणार काय? 100%. तुम्ही कुठल्या गावचे? कोप्याचे. कुप्याचे तुम्ही? मी गडिंग्लज. गडिंग्लज? होय. गडिंग्लज इकडे काय करायला? आलो ते भाग आमचा अर्धा आहे याच्यात मतदारसंघात. बर, काय वातावरण आहे? वातावरण अतिशय छान आहे. कोणासाठी? नंदादेवी कुप्पेकर. काय होणार त्या ह्याच्यातनं? गडिंग्लज तालुक्यातनं कुणाला मत पडणार जास्ती? गडिंग्लज तालुक्यात साधारणपणे 55% मत ताईना पडणार. 1 नंबर? 1 नंबर. 2 नंबर? 2 नंबरला तो हे जाईल शिवाजी पाटील. 3 नंबर? तो राजेश पाटील. 4 नंबर? खराटे काय तो. गौराटेक. हा. 5 नंबर? 5 नंबर अप्पी पाटील. अप्पी पाटील काढून टाकलं. हा, बर. बघा काय निवडणूक झाल्या भेटणार आहे मी तुम्हाला. नक्की भेटा. माझं नाव शरद देसाई. हा? शरद देसाई. नंदाताई 1 नंबर. आणि चंदगडनं काय होणार? चंदगड अतिशय आम्हाला अतिशय भरपूर पाठिंबा आहे. आणि ताईंची स्वच्छ प्रतिमा आहे. हो डॉक्टर आहेत. 100% स्वच्छ प्रतिमा आहे. 100%. कसला काळा डाग नाही, काय नाही. कुठलाही असेल तर दाखवावा. विकास मिळाला नाही मागच्या 5 वर्षात? झालंय नाही, काही नाही. जरा फिरून बघा रस्ते, हाड राहतात का बघा शरीरामध्ये. 1600 कोटी गेले कुठे? 1600 कोटी कागदावरचा आकडा आहे. 1600 कोटी कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात गेले. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर ते ताई म्हणतात ते बरोबर आहे का? हो, 1 नंबर कॉन्ट्रॅक्टर बरोबर. पोसायचं काम होय, करतात होय, ताई. बरोबर आहे. 100%. तुम्हाला काय वाटतं हो? 1600 कोटी म्हणजे काय थोडी झालंय काय? 1 कोटी मोजायला 2 दिवस लागतात. 1600 कोटी दिसतात कुठं? 1600 कोटी म्हणजे किती झाले? आणि आधी आणले काय म्हटलं? गद्दारी नडलेली आहे. कसली गद्दारी? गद्दारी म्हणजे 40 आमदार गेले, 50 आमदार गेले, प्रत्येकाला 50-50 कोटी मिळाले. त्यांचं भलं झालं आणि जनतेचं वाटोळं झालं. या आमदारांनी पैसे घेतला असा आरोप करताय? हो येस, 100%. किती घेतल्या त्यांनी? किती? 50 कोटी. 50 कोटी घेतल्यात? होय. होय काय? बरोबर आहे यांचं? त्याशिवाय एवढं मला सांगा, एवढं आमदार फुटून याने काय गरज होती? पवार साहेबांनी तिकीट दिलं होतं. काय संबंध होता त्यांना राष्ट्रवादीचे? काय कोण ओळख? ते स्वप्नात पण माहित नव्हतं. राजेश पाटील साहेबांच्या स्वप्नात सुद्धा माहित होतं मी आमदार होईन म्हणून. त्यावेळी पवार साहेबांनी नाईलाजाचं तिकीट दिलं. एक मिनिट, जिल्हा परिषदला पडले होते त्याच्या अगोदर.
आणि पवार साहेबांनी तिकीट दिलं, वहिनी साहेबांनी पाठिंबा दिला आणि त्यांना आयतं ताट मिळालं राष्ट्रवादी पक्षाचं, भरलेलं ताट मिळालं. म्हणून तिने जर गद्दारी केली नसती, पवार साहेबांनी राहिले असते, ही वेळ झाली नसती. काय करत होती नंदताईने उभारायची? गद्दारी केलेला लोक निवडून नाही 100% नाही देणार. तुम्ही काय म्हणत होता? मला म्हणायचं आहे काय जे एखाद्याला ताट द्यावं पण पाठ कधी देऊन, आणि हेच आमचं चुकलंय. तुम्हाला साहेब सांगा, एक नंबर कोण राहील? आम्ही नंदाताई त्या निश्री बघा, अर्जुनवाडी, दोन नंबर राजेश पाटील, शिवाजी पाटील, काय ते मग बाकीचे 2-3 आहेत ते काय. तुम्ही बोला, काय म्हणताय? कुठलं गाव तुमचं? नेसरीच. नेसरीच आहे व्हय? सगळे नेसरीच आहे व्हय? बर, काय वातावरण आहे? आहे की बऱ्यापैकी आहे वातावरण. बऱ्यापैकी इथे नंदाताईचं बी आहे, शिवाजी पाटलांचं पण आहे. बर. आणि बऱ्यापैकी राजेश पाटलांचं पण आहे. बर. तिन्ही सरस कोण आहेत? सरसपैकी शिवाजी पाटीलच आहे. शिवाजी पाटील बऱ्यापैकी निवडून येणार काय? शिवाजी पाटील येणार. बर. कसं काय, एवढा काय विश्वास वाटतो? आहे बऱ्यापैकी. त्यांचं 5 वर्ष लोकांना काम बिम केलेले आहे. सत्ता नसताना भरपूर त्यांनी निधी दिलेले आहे. बर. शिवाजी पाटील येणार बऱ्यापैकी त्यांचं आहे शिवाजी पाटलांचं असं म्हणताय. तुम्हाला काय वाटतं? आमच्या चंदगड तालुक्यामध्ये कालकुंद्री गाव 1 नंबरला आहे. कशासाठी? नंदाताई बाबुळकरांसाठी. नंदाताई शिवाजी पाटील येणार. नाही, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आमचं नंदाताई 1 नंबरला येणार, 2 नंबरला राजेश पाटील राहणार, 3 नंबर शिवाजी पाटील राहील असं कल्पना. 4 नंबर मग ते आहेतच हो खालचे, कोराटे म्हणा किंवा तालुका कुठला आहे तुमचा? आमचा चंदगड तालुका. चंदगड मध्ये 1 नंबर नंदाताई. चंदगड मध्ये 1 नंबर नंदाताई, 2 नंबर राजेश पाटील, 3 नंबर शिवाजी पाटील, 4 नंबर मग ते आहेतच हो. गडिंगला कोण राहील? 1 नंबर गडिंगला सुद्धा नंदाताई राहणार. ताई निवडून आल्या. हा, आज गुलाल टाकायला काय हरकत नाही. 2 नंबर अप्पी पाटील राहील असं मला वाटतं. 3 नंबर राजेश पाटील राहील. 4 नंबर मध्ये खालचे आणि कोराटे म्हणा, हे म्हणा, ते म्हणा. हे आकडं सांगायला बरोबर आहे. आकडं सांगायला ती बरोबर आहे. 1 नंबरला नंदाताई राहणार. होय राहणार. नक्की नक्की. कसं काय आहे तसं आम्ही काँग्रेसवाले पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. हे म्हणत होते शिवाजी पाटील येणार. नाही, त्यांचं असणार ते, कारण आम्ही आज घोषित करू काय हरकत नाही बघा. हो. नंदाताई कालकुंद्री, चंदगड तालुका. चंदगडला 1 नंबर ताईच. हा, 1 नंबरला. 2 नंबर आता त्या दोघांना घासाघाशी चालू आहे. काय म्हणजे त्या दोन आहेत का नाही, त्या 2 नंबर 3 नंबर काय असेल ते असेल. 4 नंबरला कोण राहणार? आता काय, आता कसं आहे त्या खालच्या आम्ही तिकडे जाणार नाही. 3 मध्ये घासाघाशी आहे. हो, काय म्हणताय? काय वातावरण आहे? जरा पुढे या. नारळ इथे काय म्हणताय? काय वातावरण आहे? वातावरण काय, तर सगळे मातबर उमेदवार आहेत. त्यातल्या म्हणजे सगळ्यांनी साधारणतः नंदाताई बाबुळकर या एक सुशिक्षित संयमी नेतृत्व आहे, शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांना शक्यतो सगळ्यांनी मतदान करावं. अन्यथा सगळं मग. कुठल्या गावचे? आमचं गाव कुमरी. म्हणजे गडिंग तालुका. तालुका. आता तुम्ही पहिले 8-10 दिवस प्रचार चालू आहे. 1 नंबरला कोण राहील? 1 नंबरला आता कसं आहे माहिती का, गडिंगला 1 नंबरला कोण राहणार? गडिंग्लज तालुका. गडिंग्लज तालुक्यातून या बाजूनं बाबुळकर राहणार. 2 नंबरला अप्पी पाटील. 3 नंबरला मग काय आता शिवाजी पाटील. 1 नंबर म्हणजे त्या सुशिक्षित आहेत हो. आज महाराष्ट्राला गरज आहे अशा व्यक्तींची. आज महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची अशा व्यक्तींची गरज आहे. बाबुळकर सारख्यांची. अशिक्षित, त्यातलं काय राज्य चालवायचं नाही, काय कळायचं, पाठिंबाची पार्श्वभूमी नाही आहे. अशा वेळा विकास करतील विश्वास आहे. हा, करणार गाव त्यांची पार्श्वभूमी आहे ना पाठिंबाची. काय हो, काय म्हणताय? काय वातावरण आहे? काय आता शिवाजी पाटील, नंदाताई घासणार. 3 नंबर राजेश पाटील. होय, दोन्हीपैकी कोण पण येईल. काय वाटतंय? तुमचं गाव कुठलं? हेब्बाळ. तुम्ही मामा? मी उस्ताळी. उस्ताळी म्हणजे चंदगड तालुका. काय म्हणताय तिकडे? काय वातावरण आहे? ताईचं वारं जोरात आहे. जोरात. आमदार तुमच्या गावचे तिकडचे? आमदार आहेत की. आमदार काच वरती केली की खालीच करत नाही करत. नंदाताई करतात काय? नंदाताई सर्वसामान्यांच्यात मिक्स होतात. तिकडे 1 नंबर कोण राहील? 1 नंबरला साधारण शिवाजी पाटील राहतील चंदगडमध्ये. हो. 2 नंबर? 2 नंबर ताई राहणार. 3 नंबर? 3 नंबर राजेश पाटील. राजेश पाटील आमदार 3 नंबरला जाणार? हो. खरंच काय? हो. का बरं? कारण त्यांची काम करण्याची पद्धत आहे ती खूप वेगळी आहे. काय त्यांचं पॉकेट जेवढं आहे मतदारांचं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचं, त्याच्यापेक्षा दुसरा माणूस त्यांच्याबरोबर जोडलेला नाही आहे. त्याच्यामुळे त्यांची संघटना वाढलेली नाही आहे. माणसं जोडायला पाहिजेत, ती जोडली जात नाहीत. मागच्या वेळी आम्ही त्यांचंच काम केलेलं, आम्ही त्यांना निवडून दिले ना मागच्या वेळी. लास्ट नंबर कोणाचा राहणार सांगा? लास्ट नंबर काय,
लास्ट नंबर कसं सांगू शकतो, आता 17 नंबरवरच लास्टला राहणार. तसं नाही, 5 पैकी प्रमुख 5 आहेत, त्यातले लास्ट नंबर कोण? प्रमुख 5 पैकी खोराटे साहेब. खोराटे म्हणजे 5 नंबर खोराटे राहणार. काय हो, खोराटे 5 नंबर राहणार? 1 नंबर कोण राहणार मग? 1 नंबर ताईच राहणार. ताई. ते कसं काय? तुमचं गाव कुठलं? आमचं एमएटी. एमएटी म्हणजे कुठं आले? लास्ट भाग गडिंग्लज तालुक्यामध्ये लास्ट तालुका. लास्ट गडिंग्लज तालुक्यामधलं लास्ट. म्हणजे गडिंग्लज मधून कोण राहणार? 1 नंबर ताईच राहणार लास्ट. 2 नंबर शिवाजी पाटील. 3 नंबर नरसिंहराव पाटील. 3 नंबर नरसिंहराव पाटील. 4 नंबरला आमचे आपी पाटील. आपी. नंदाताई बाबुळगावकर. नंदाताईच का बरं? सगळे ठरवून बोला. निश्चितच त्या अत्यंत सुज्ञ, सुशिक्षित, उच्च शिक्षित, मेडिकल कॉलेजला तिला 5च्या 5 विषयामध्ये गोल्ड मेडलिस्ट आणि अत्यंत ती काय नुसतीच वारसदार, बाबा कुपेकरांची वारसदार म्हणून नव्हे तर अत्यंत हुशार, मन मिळावू, लोकांच्यातून मिसळून काम करण्याची सामाजिक ज्ञान आणि भान असलेला उमेदवार आहे नक्कीच. आणि इतर उमेदवार नाहीत का तसे? काय आम्हाला वाटत नाही. वाटत नाही? नाही. बरं, त्यांचा अभ्यास केला नसाल तुम्ही? त्यांचा अभ्यास करण्याची आम्हाला गरजही वाटली नाही. मागील 5 वर्षात जर काय कामच झाले नाही म्हणताय तुम्ही? नाहीच की. नक्कीच. आमचं गाव या स्पॉट पासून 5 किलोमीटर आमचं गाव आहे, या बाजलद्याळ म्हणून. 5 वर्षात एकही रुपयाचं काम नाही केलं आणि एकही वेळ गावाला भेट सुद्धा साधी नाही. खर्च केलं म्हणतात का नाही? मग ती कुठे गेली? ते त्याचा जाब तुम्ही पत्रकारांनी त्यांना विचारायला पाहिजेत. कुठं आहे ते दाखवा म्हणावं, पुराव्यानिशी दाखवा म्हणावं की काय अडचण काय. तुम्ही पत्रकार आहे ना, मग तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही जनतेसमोर ते आणलं पाहिजे. ताईंनी पण त्यांना वारंवार सभेत आव्हान केलं, सांगत नाही तर ते नक्कीच खोटं आहे. साधीच गोष्ट आहे ना, खोटंच आहे ते. खोटं आहे म्हणून ते सांगत नाही. बरोबर आहे ना? आता काय वाटते मग नंदाताई आल्यानंतर? नक्कीच बाबा कुपेकरांच्या पेक्षाही वरचढ नंदाताई विकास कामांच्या बाबतीमध्ये ठरणार आहेत. एवढा अभ्यास आहे मोठा. नक्कीच. शरद पवारची सभा झाल्यावर काय वाटते वातावरण? नाही, शरद पवारची सभा झाल्यानंतर तर वातावरण आधी तयार होतंच. आधी तयारच होतं वातावरण आणि त्यानंतर आणखी त्याच्यामध्ये भर पडली. तुतारी निवडून यायला पाहिजे. का बरं म्हणजे आता बरेच काही विकास कामाची कामं राजकारण नसताना त्यांनी केलेली आहेत, म्हणजे त्यांनी केलं. बाबू कुपेकरांनी त्यांच्या मुलीला मतदान हे देणं आमचं कर्तव्य आहे. मामा काय सांगा, निवडणुकीचं वातावरण काय आहे निश्चित? या मी निश्रीचा नाव. मग कुठल्या गावचं? हंदेवडे. तालुका आजरा. काय वातावरण आहे तिकडे? मग वातावरण आहे की बरं. कुणाचं असं आता सांगता येत नाही. 17 उमेदवार उभे. 17. बर, प्रमुख 5 आहेत, त्याच्यामुळे काय सांगायचं सरस कोण वाटते? सरस सांगता येत नाही. नावच घेता येत नाही कुणाचं. नाही. बर, सरस कोण आहे तरी? प्रचारात आघाडी कोणाची? सर प्रचारात आता आहेत की आपले शिवाजीराव आहेत, नंदाताई आहेत सगळे 4-5. काय वाटते निवडणुका अखेरच्या टप्प्यात आहेत, काय वाटते कोण निवडून येईल? आता शरद पवारांची SP गट सध्या निवडून येणार. नंदाताई बाबुळकर यांचं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस. बाकीच्या उमेदवारांनी यांच्यात काय फरक आहे? का आता ह्या जिल्ह्यामध्ये 10 उमेदवार आहेत. 10 उमेदवारापैकी एक महिला उमेदवार आहे. त्या उमेदवाराची लोकांनी मतदान करावं असं माझं मत आहे. एक महिला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघून त्यांना मतदान करावं असं माझं एक मत आहे. आम्हाला सुशिक्षित आणि चांगला नेता आम्हाला पाहिजे. कोण आहे मग तसं? कोण आहे? 17 निवडणूक नंदाताई बाबुळकर. का बरं? बाकीचे पण आहेत, आता मानसिंग कोराटे पण आहेत की. मानसिंग कोराटे पण आहेत, सगळे आहेत. पण नंदाताई कोराटे सारखा अभ्यास आणि बाबासाहेब कुपेकरांचा वसा घेऊन पुढे आलेल्या माणसानं ते बाबासाहेब कुपेकरांच्या सारखंच काम नेतृत्व करणार. चंदगड मध्ये 2 उमेदवार आहेत. हो. एक आजऱ्याचा. हो बरोबर आहे. इथले 2 आहेत. बरोबर आहे. चंदगड लीड कोण घेईल? चंदगडला निम्म होणार साहेब. नंदाताईंना किती पडतं? नंदाताईंना 50% पडणार. 50-55% पडेल आणि बाकी इतर यांना पडेल. बाकीच्या सगळ्यात एवढं नंदाताईंचं तिकडे चंदगडात हो आहे. लोक निवडून देणार. काय म्हणताय? काय वातावरण आहे सांगा? काय म्हणताय? आहे की नंदाताईंचं वातावरण. नंदाताईंचं का बरं? का बरं म्हणजे त्याला एक नवीन उमेद आहे आमच्याकडे त्यांच्याकडे. आतापर्यंत सगळे नेते येऊन गेले, सगळ्यांनी पाणी लावूनच गेले. काय पाणी लावून म्हणजे? पाणी लावून म्हणजे बोलते इलेक्शन लागली की बोलायचे, एक नंतर करायचे. आश्वासनं दिलेली. ह्याच्या आधी बाबांनी सगळं केलेलं आहे. बाबा शब्दाला जागणार आहे. हो. नंदाताई तसं जागणार? हा जागणार की 100%. इतर उमेदवारांच्या बद्दल काय वाटतं? इतर उमेदवार सगळे भोटे आहेत. भोरटे सगळे? नंदाताई चांगले? हा चांगले आहेत. भोरटी म्हणजे काय? काय नेमकी? अहो तिने आतापर्यंत केलंच काय नाही, फक्त खायचं काम केलं. ठेकेदारांनी कमिशन द्यायचं फक्त काम केलं राजेश पाटलांनी. साहेब माझं गाव मंगुरवाडी. हा दुगुनवाडी मासेवाडी एक रस्ता बनवला राजेश पाटलांनी. अक्षरशः आज सुद्धा जाऊन बघायचं आहे. आमच्या महिलांना 1500 रुपये नको आहेत. तुम्ही त्यांना कायमस्वरूपी काय रोजगार देणं हे आपलं काम आहे.
आणि बाबासाहेब कुपेकर साहेबांनी जी शाश्वत काम केलेत गेल्या 25-30 वर्षात, नंदाताई बाबुळकरपेक्षा बाबासाहेब कुपेकरांच्यावर लोकांचा जास्त विश्वास आहे. आणि आताची निवडणुकी सहानुभूतीची लाट आहे, त्याच्यामुळे नंदाताई बाबुळकर या 100% निवडून आलेले आहेत आणि निकालाची गरज नाही, निकाल आजच लागलाय. काय म्हणताय, काय वातावरण आहे निवडणुकीचं? अखेरच्या टप्प्यात निवडणूक आहे. अखेरच्या टप्प्यात निवडणूक आहे, परंतु हे 5 मेन पक्ष बसलेले आहेत. त्या 5 मेन पक्षामध्ये संपूर्ण मतदानाचं अलग अलग हे झालेलं, विभागले गेलेले आहे. त्या विभागला गेल्यामुळं पार्टी ही कुणाची बी सांगू शकत नाही कोण येणार ही. सरस कोण आहे? सरस मला असं वाटतंय एक तर नंदाताई किंवा शिवाजी पाटील. 5 वर्षामध्ये संपूर्ण तुम्हाला क्लिअर सांगायचं म्हटलं तर आमच्या ह्या भागामध्ये लई फिरले नाही. 5 वर्षामध्ये एकदा सुद्धा आम्ही त्यांचा चेहरा बघितला नाही. राजेश पाटील साहेबांचा हो, हे फोटो माप येतात तर प्रत्यक्षात जाग्यावर हजर नाही. 1600 कोटी खर्च केले 1600 कोटी हे कागदावरच आहे, कागदावर. काय मामा, काय म्हणताय, काय वातावरण आहे सांगा? बाई नंदाताई नंदाताई बर, चंदगडवाल्यांना नेतृत्व एक महिला करणार. महिला करणार. काय म्हणताय, कसे लोक सहकार्य करतील? सहकार्य करणार की करणार. नंदाताईनाच काय करायचं तुला? त्यांच्या वडिलांनी काम चांगले केले आहेत. वडिलांनी केले ना? होय. नंदाताईने थोडी केले? केले करणार की आता. करणार. होय. का बरं? आता तो 5 वर्ष कधी तोंड दुसरा दाखवायला नाही राजेश पाटला. तोंड दाखवलं नाही? तोंड दाखवायला 5 वर्ष. 1600 कोटीचा निधी खर्च केला तिने? निधी त्याने कागदावरच. कागदावर वाटतं की आजरा तालुका काय हे केले ते? उच्चंगी प्रकल्प मोठा एक चांगला केलाय. आमच्या भागाला जवळजवळ 25-30 वर्ष पाणी नव्हतं, ते उच्चिंगी झाले म्हणून साहेब आमच्या गावाला आता ऊस वगैरे पिकाला आहे. प्रत्येक घरपती 2-3 बोर मारलं. एक बोर मारायला जवळजवळ 3 लाख रुपये खर्च येतोय. 8 तास लाईट असली तर 4 तास विहिरीत पाणी टाकायचं आणि 4 तास उसाला पाजवायचं, अशी आमची परिस्थिती होती. आता डायरेक्ट आम्ही उसाला पाणी पाजवतोय. आणि आमच्या आजरा तालुक्याचं नवं फाटकवाडी असेल, चित्री असेल, हे सगळं कुपेकर साहेबांच्या आशीर्वादान झालंय. त्याची कुठेतरी आम्हाला जाण ठेवायला पाहिजे, म्हणून आम्ही नंदाताईंना मतदान करणार. कुपेकर साहेबांसारखे काम करतील का? होय, करणार 100% करणार. अभ्यासू नेतृत्व आहे, त्यामुळे ते करणार. आणि ह्या 5 उमेदवारांपैकी सक्षम असा उमेदवार आहे तो. सक्षम उमेदवार आहे नंदाताई हो. लहानपासून बाबांच्या पासून मी जुना कार्यकर्ता आहे, याच ना विचारा. जुना कार्यकर्ता आहे आणि कधी सोडणार नाही, बाजूला जाणारच नाही. नंदाताईंच्याविषयी काय वाटते? बघता येते हो हो. लहान होत्या नंदाताई, त्यावेळेला बाबांचा मुक्का गीत. काय वाटते तुम्हाला? नाही, बाबासाहेब कुपेकरांच्यावर तुम्ही काम केलं आहे, बाबासाहेब कुपेकरांची कामं केली, काय वाटते नंदाताई बाबांसारखं काम करतील? हो हो करतील. बाबांनी काय काय काम केलं? बाबांनी भरपूर पाणी दिलं, शाळा दिली, रस्ते केलं गावात. कुपेकर घराण्याच्या पाठीशी चंदगड मतदारसंघ उभा राहणार काय? त्याचं चंदगडचं आम्हाला काय माहिती? चंदगड मतदारसंघ. हा मतदारसंघ. कुठलं गाव? आमचं हे बिद्रेवाडी. काय म्हणा बिद्रेवाडीत काय नाही, त्यांनी योजना भारी केलेल्या आहेत आणि आतापर्यंत आम्ही त्यांच्याच पाठीचे आहोत. आमचे हे आपले नंदाताईचे लहानपणापासून आमची बिद्रेवाडी करणार 100%. कुपेकर साहेबांनी काय काम केले? केलेत की टाके पाण्याचे टाके केले, रस्ते केले, बोर मारलेने, बरीच कामं केलेली. हो चांगले केले. 5 उमेदवारात नंदाताई सरस वाटतात की आणि कोण वाटतं तुम्हाला? आता कसं आहे, आता हे पहिलं लहानपणापासून आम्हाला हीच माणसं कामं करतात ही अशी खात्री आहे. काय नाही निवडणुकीचं काय कोण येणार निवडून? ते काय सांगू आता मला काय जवळ डोळा वातावरण काय? वातावरण आहे आमच्या नंदाताईचं वातावरण आहे. नंदाताईंचं आहे काय म्हणतात? नंदाताईंचं वार आहे म्हणजे खरं आहे काय? खरं आहे. तुमचं कुठलं गाव? करडेवाडीची. कांदडेवाडीचं आहे म्हणून खरं आहे म्हणाला? नाही तसं नाही, लोकांच्या गावचं आहे म्हणून तसं नाही. लोक बघून, लोकांचा अंदाज बघूनच येतो. लोकांचा अंदाज काही तुमच्या बाजूने कांदडेवाडीचा आमदार व्हायला पाहिजे म्हणून म्हणताय काय? नाही तसं काय आमचं. मग कसं आमदारचा प्रश्न लोकांच्या ह्याच्यावर. बघा कांदडेवाडीचा आमदार व्हायला पाहिजे म्हणून म्हणाले की कांदडेवाडीचे चांगलं आहे की तुतारीसाठी. हो, कारण या भागामध्ये बाबासाहेब कुपेकरांनी चांगलं काम केले आणि त्या कामाच्या शिदोरीवरती ताई निवडून येणार आहेत. शरद पवार साहेबांच्या सभेमुळे चांगलं वातावरण निर्मिती झाली. होय तिथं ते तुमच्या चंदगडच झाली ना? हो, माणगाव मध्ये सभा झाली. आलेली काय खूप? एक नंबर. आतापर्यंत सभा झाली नाही आतापर्यंतच्या काळात. या विरोधकांच्या सभा झाल्या, त्यात 1 नंबरची सभा शरद पवार साहेबांचीच झाली. आमची नंदाताई झाली पाहिजे. रस्त्याचं काय म्हणत होता आता? रस्ता जे खड्डे पडले त्या खड्डे भरलेले कधी नाहीत त्या 5 वर्षात. 1600 कोटी खर्च केले. 1600 कुठं आहेत? मग 16 म्हणजे 1600 कोटी मध्ये हे रस्ता होईत नसता काय?
मग आता का होत नाही ह्याच्यावर का झाला नाही आणि आता मतदान शेवटला का आला? कुठलं गाव तुमचं? कानडेवाडी कुप्पे. कानडेवाडीचे? होय कानडेवाडीचे आहे म्हणून म्हणताय होय? होय नाही कानडेवाडीला नाही सगळेच रस्ते आहेत. तसं नाही. हा कानडेवाडीचे नंदात आहे. होय तुम्ही कानडेवाडी आहे म्हणून म्हणाला का? पुतणी आहे माझी. होय पुतणी आहे म्हणून म्हणताय नंदात येणार. होय नंदाताई आल्या पाहिजे आम्ही आणणार. बरं नंदात निवडून आल्या हा मंत्री होतील काय? ह्याचे मंत्री होणार ते आरोग्यमंत्री. ही आरोग्यमंत्री सीट ठरलेली आहे. पवार साहेबांनी परवा सांगितलंय आणि ते त्यांनी निवडून आणून दिलं द्यायचं आम्हाला आणि त्यांना वर विधान भवनात पाठवणार. काय नंदाताईच की नंदाताईच काय बरं कुठलं गाव तुमचं? मी बस्सरगी चंदगड. बस्सरगी चंदगड. काय म्हणते चंदगड भागात काय वातावरण? चंदगड भागात बरं आहे की नंदाताईच. होय 2-3 उमेदवार आहेत तिकडे चंदगडला पण असले तरी त्यांचं कोण हे घेत नाही ना लिस्टात. काय बरं काही त्यांनी विकासच केला नाही तर काय होणार. चंदगडला 1 नंबर कोण राहायचा? चंदगडला कसं आहे सांगतो तुम्हाला तिथं 2च मेंबर राहणार नंदाताई शिवाभाऊ. आणि ते आमदार नाही आमदार आता फेकले गेले मानसिंग कोराटेमुळे ते कडेला गेले. कुठे किती नंबरला गेले? 3-4 नंबरला गेले ते 3-4 नंबरला 3-4 नंबरला गेले. गडिंगमधनं नंदाताईनं काय होईल? गडिंग्लज मध्ये नंदाताईला 50% राहणार. बरं आणि चंदगडात किती टक्के राहणार? चंदगडात राहणार की त्यांनी 40-50% 40-50. काय सांगेल माहिती आहे काय सध्या ज्ञानी असणं समजदार असणं राजकारणाचा अभ्यास असणं किंवा म्हणजे एकंदर समाजाची सेवा करणं तर त्या ह्याच्यात बघितलं तर फक्त एकच या ठिकाणची सीट बसते ती म्हणजे नंदाताई. आता त्या बाबा कुपेकरांच्या ह्याच्यामुळेच नाही की बाबांच्या इतकीच किंवा किंबहुना अधिक या वयाच्या मानानं एकदम सरस अशा प्रकारचा उमेदवार एकमेव आहे जाण असणारी सगळ्याची जाण असणार आणि प्रेमाने वागणारी. तिने बघितलं असाल तुम्ही अगदी अशिक्षित बायकांना वगैरे कुरवाळणं लहान मुलांना जवळ घेणं हे खूप करीत नाही. काय म्हणताय काय वातावरण आहे आमच्याकडे? नंदाताई बाबुळकर. तुमचं कुठलं गाव? मेसरी. केसरीचे कसं काय? अहो आमच्या गावचे आहेत आणि विकास काम त्यांच्या म्हणजे बाबा कुपेकर पासून त्यांना राजकारणाचा धडा माहिती आहे ना त्याच्यामुळे नंदाताईच. बाकीचं म्हणजे कोणी आम्हाला तरी आवडत नाही. आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आव्हान करतो की माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला की आम्ही सीमा भागात 56 वर्ष हा आमचा लढा देत आहे आणि आम्ही स्वखुशीने हा लढा आमच्या स्वखुशीच्या पैशातून लढा देत आहे. त्यासाठी बाबासाहेब कुपेकर असू देत शरद पवार साहेब असू देत बाळासाहेब ठाकरे असू देत आणि इतर आमच्या पाठीमागे खंबीरपणे राहतात. पण आम्हाला आता दुःख वाटतंय की महाराष्ट्र फोडून हा जसं बाबांनी घर केलं असं आणि प्लॉट म्हणजे जागा घेतली असते ती मुलं विकून केली जातात तशी विकलेली पोरं आहेत. यासाठी महाराष्ट्राने सर्व जनतेने महाविकास आघाडीलाच मतदान करावं ही माझी कळकळीची विनंती आहे. गेली 1 तासभर आपण पाहतो या निसरीच्या बाजारपेठेमध्ये सर्वेच्या निमित्ताने आपण फिरलो. खूप चांगलं नंदाताईंना या चंदगड विधानसभा मतदारसंघातून वातावरण आहे. शरद पवारांची सभा त्यानंतर जयंत पाटलांची सभा ताईंच्या कोपरा सभा प्रचार सभा त्यांची प्रचार यंत्रणा घर टू घर जाऊन केलेला प्रचार या सगळ्याचा परिणाम दिसतोय. नंदाताई या चंदगड विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. 1, 2, 3, 4, 5 असे क्रम आम्ही विचारले खास करून तर पहिल्यांदा नंदाताई दिसतात गडिंग्लजमधून आणि चंदगडमधून. तर एकंदरीत असं वाटते की वातावरण हे नंदाताईंच्या बाजूला असून लोकांची सुद्धा मानसिकता झालेली आहे. आपलं मत हे नंदाताईंना द्यावं मत वाया घालू नये आणि चंदगड विधानसभेचा आमदार हा नंदाताईच व्हाव्यात अशी लोकांच्याकडून खास करून प्रतिक्रिया आहे. तुरळक लोक वगळता नंदाताईंनाच खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. तुम्हाला काय वाटतंय आमच्या ग्राउंडच्या माध्यमातून कोण आमदार व्हायला हवं कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.